कंत्राटी कामातील हिस्सा आणि हिशोबावरून महिला उपसरपंचाच्या पतीनं हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। एका घराच्या दरवाजावर लाथा मारून आणि मोटरसायकलीवर तलवारीनं वार करून मोडतोड करण्यात आली। करवीर तालुक्यातील कणेरी इथल्या शिंदे कॉलनीत सोमवारी सकाळी ही घटना घडली। करवीर तालुक्यातील दिंडनेरली इथले कपिल शिर्के हे बांधकाम कंत्राटदार आहेत। शिर्के यांनी गोकुळ शिरगावमधील रस्त्याचं काम हाती घेतलं होतं। या कामात त्यांनी कणेरी इथल्या अतुल विश्वास पाटील यांना भागीदार म्हणून घेतलं। यापूर्वी शिर्के यांनी कणेरीतील अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचं कंत्राट घेतलं होतं। त्या बांधकामामध्ये भागीदारी मिळावी यावरून शिर्के आणि अतुल पाटील यांच्यात वाद सुरू होता। सोमवारी सकाळी मोबाईलवरून या दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर अतुल पाटीलनं कपिल शिर्के यांना कणेरीतील शिंदे कॉलनीत बोलावून घेतलं। शिर्के आल्यानंतर अतुल पाटील थेट तलवार घेऊनच शिंदे कॉलनीत आले। पाटील यांच्या हातातील तलवार पाहून कपिल शिर्के यांनी शेजारच्या एका घरात आश्रय घेऊन घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला। त्यामुळे चिडलेल्या अतुल पाटीलनं घराच्या दरवाजावर लाथा मारून तो उघडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर शिर्के यांच्या रस्त्यावरील मोटरसायकलवर तलवारीनं घाव घालत मोडतोड केली। या घटनेनंतर शिंदे कॉलनीतील नागरिक जमा झाले। त्यांनी अतुल पाटीलला चांगलाच प्रसाद दिला। दरम्यान कंत्राटदार कपिल शिर्के यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे।